नांदेडमधील प्रभाग क्रमांक 1 मधील काँग्रेसच्या उमेदवार सारिका भालेराव यांच्या पतीवर अज्ञातानं हल्ला केल्याचा आरोप केला जातोय। तोंडाला रुमाल बांधून 3 इसम हातात तलवार घेऊन हल्ला करत होते, पण सुदैवानं उमेदवाराच्या पतीला लागलेलं नाही। प्रकरणाचा तपास नांदेड पोलिसांकडून आता सुरू आहे। तर नांदेडमधील प्रभाग क्रमांक 1 मधील ही सगळी घटना आहे। काँग्रेसच्या उमेदवार सारिका भालेराव यांच्या पतीवर अज्ञातानं हल्ला केलेला आहे आणि या सगळ्या प्रकारामध्ये सध्या तपास पोलिसांच्या मार्फत सुरू आहे। अचानक प्रचार संपला येऊन बसल्याच्या नंतर अचानक 3 मोटरसायकलीवर हत्यार घेऊन तलवारी होत्या। एक गाड्या त्यानं एकदम आल्या तलवार मारा गेले। मी डिफेन्स मध्ये खुर्ची गेली, खुर्ची तुटली, तलवार कंप्लीट माझ्या मानावर बसू लागली। पडून मी अशी खुर्ची आडवी केली। मग नंतर काही जण पळत आले, मला वाचवलं। त्यांच्या चप्पल बुटी तर पडलं। कसा उभं टाक हे करतोस, उद्या प्रचाराला कसा निघतोस, तुझा बियाणी करून टाकू म्हणून मला म्हणले साहेब। सीसीटीव्ही फुटेज मध्ये तलवारी दिसायला, त्यांच्या सर्व दिसायला। कसं तू उद्या मतदान करतो निघतोस बाहेर, लय भाषण ठोकायला हे करतोस म्हणून तुझा करता कांड म्हणून म्हणले।